आलात योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तर मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले श्री वाघ सरांचे धन्यवाद की त्यांनी यूट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट केली होती की ह्या संदर्भात व्हिडिओ घ्या म्हणून. त्यांची कमेंट होती की जे काही ग्रिल असतात, जे आपण खिडकीला ग्रिल बसवतो सेफ्टी म्हणून, त्या ग्रिल आतल्या साईडनं पाहिजे का बाहेर साईडनं पाहिजे. त्यांच्या आजूबाजूला खूप ठिकाणी त्यांनी आतल्या साईडनं बसवलेलं आहे, पण त्यांनी त्यांच्या घराला बाहेरच्या साईडनं बसवलेलं आहे. तर आता त्यांची कमेंट होती की ह्या आतल्या साईडनं पाहिजे की बाहेरच्या साईडनं पाहिजे. आता अगोदर मी तुम्हाला फायदे आणि तोटे दोन्ही सांगतो आणि शेवटी मग माझं काय मत आहे मी ते तुम्हाला सांगतो. तुमचे लाकडी विंडो असेल, जशी पूर्वीच्या काळी ज्या विंडो होत्या त्या एक तर आतमध्ये उघडणाऱ्या होत्या किंवा एक तर बाहेर उघडणाऱ्या होत्या. जर तुमची विंडो शक्यतो आपण ती जी विंडो आहे ती काय करायचो, ती शक्यतो ती बाहेर उघडणारी असेल. जर तुमची विंडो जर बाहेर उघडणारी असेल तर ग्रिल तुम्हाला बाहेर त्या कंडिशनमध्ये ग्रिल तुम्हाला बाहेर देताच येणार नाही. तुम्हाला जी काही लोकांना जी जाळी असेल ती जाळी बाहेरच्या साईडनं लावताच येणार नाही. त्या कंडिशनमध्ये तुमची जाळी आतल्या साईडनं असेल आणि मग ती खिडकी असेल ती बाहेरच्या साईडनं, काही ते उघडणारे जे काही पॅनल ते बाहेरच्या साईडने क्षेत्र ओपन होणार आहे. बरोबर. आता फक्त कंडिशन मग कधी येते, जेव्हा तुमची स्लायडिंग विंडो असेल तेव्हा प्रश्न येऊ शकतो की ग्रिल आतून पाहिजे, जे लोकांनी जाळी आतून पाहिजे, किती लोकांनी जाळी बाहेरून पाहिजे. तेव्हा तुमच्या डोक्यात कन्फ्युजन होऊ शकतं, जेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं किंवा डोक्यात प्रश्न येऊ शकतो आता ही जाळी कुठून बसवणं योग्य राहील. त्यासाठी मग आता आपण जर तुमची स्लायडिंग विंडो असेल त्यासाठी आपण आता बघूया नक्की जाळी कुठून पाहिजे, आतून पाहिजे की बाहेरून पाहिजे. हे पूर्णपणे जो काही क्लायंट आहे त्या क्लायंटवरती डिपेंड आहे की ते क्लायंट आहे ज्याचं जे घर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे त्याला ते कुठून पाहिजे नाही. पण आतून ग्रिल असणे किंवा बाहेरून असणे त्यापैकी फायदेशीर काय आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ग्रिल आतून आणि बाहेरून ह्या दोन्ही टाईपचे काय फायदे आणि काय नुकसान आहे ते आपण बघू. हे आता मी दोन्ही टाईपचे तुम्हाला फायदे सांगतो की आतून केले असेल त्याचे काय फायदे असेल, बाहेरून केले असेल त्याचे काय फायदे असेल, आणि मग तो तुमचा निर्णय असेल तुम्हाला आतून ग्रिल ठेवायची का बाहेरून ग्रिल ठेवायची. मी जे काही असेल त्या दोन्हींचे तुम्हाला फायदे आणि तोटे दोन्ही सांगणार. पण एक गोष्ट आहे, आपण कोणत्याही एकाचे जर फायदे बघत गेलो ते व्हाईस वर्सा असेल, याचे फायदे असेल ते दुसऱ्याचे तोटे असणार आहे आणि दुसऱ्याचे जे तोटे असेल ते याचे फायदे असणार आहे. कारण की काय असणार, हे व्हाईस वर्सा असणार आहे एकमेकांसोबत. ठीक आहे, आता आपण तेच करू, आता आपण तेच बघू. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ग्रिल आतून आणि बाहेरून या दोन्ही टाईपचे काय फायदे आणि काय नुकसान आहे आपण दोन्ही बघू. म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ग्रिल आतून घ्यायला पाहिजे की बाहेरून घ्यायला पाहिजे यात कन्फ्युजन होणार नाही. चला तर आता आपण कम्पॅरिझन फॉर्मॅटमध्ये लिहू. म्हणजे काय होईल, तुम्हाला दोन्हींचे फायदे आणि तोटे एकाच ठिकाणी डोळ्यासमोर जाईल आणि तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. आता आपण पहिले घेऊ ग्रिल बाहेरच्या साईडनं लावल्याचे काय फायदे असतात. फायदा, ग्रिल जर बाहेरच्या साईडनं असेल तर सेफ्टीच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे, खूप फायदेशीर आहे जेव्हा आपण ग्रिल बाहेरच्या साईडनं लावतो तेव्हा. कारण काही बाहेरून कोणती वस्तू फेकली गेली किंवा काही आले क्रिकेट खेळताना पोरांचा बॉल वगैरे आला तो लागला तर काय होणार आहे, ते अगोदर ते ग्रिलला लागणार आहे. तुमची जी काही काच असेल, जी काही ग्लास असेल तिचं त्यापासून संरक्षण होणार आहे. म्हणजे जर बाहेरच्या साईडनं जर ग्रिल असेल तर सगळ्यात जास्त काय फायदा काय की तुमची सेफ्टी असणार आहे आणि तुमची जी काच असणार तिचा जो काही मेंटेनन्स वगैरे असेल तुटणार आहे त्याचे चान्सेस थोडेसे कमी असणार आहे बाहेरच्या साईडनं ग्रिल असेल तर. कारण की बाहेरून काही फेकल्या गेल्यानंतर डायरेक्ट काचवर मारा होण्या अगोदर ग्रिल ते काही प्रमाणात वाचू शकेल काचेला. आता हा याच्यात फायदा झाला. आता समजा आपली ग्रिल आतल्या साईडनं असेल, मग ग्रिल आतल्या साईडनं असेल तर मग त्याच्यामध्ये हा तोटा म्हणून येणार आहे. तुम्हाला सांगितलं मी पहिल्यांदा की व्हाईस वर्सा असेल. आता इथं फायदा झाला की बाहेरच्या साईडनं असेल तर काय होणार आहे, सेफ्टी झाली. पण आतल्या साईडनं असणार तर बाहेरून काही जरी आले तर काय होणार आहे, तर डायरेक्ट तुमच्या ग्लासवरती मारा करणं, तुमच्या ग्लासला ब्रेक होऊ शकते. ग्लास असेल तुमची जी काही काच असेल तिला क्रॅक वगैरे जाऊ शकतात. ग्रिल बाहेरच्या साईडनं असेल याचा एक तोटा पण आहे. तो तोटा काय वाटतो, जर बाहेरून असेल तर तुमची ही जी काही ग्लास दिसते बघा ही जास्त खराब बाहेरच्या साईडनं होती शक्यतो. तर साफसफाई करायला खूप जास्त कसरत करावं लागेल किंवा काहीतरी वेगळं इन्स्ट्रुमेंट, काहीतरी वेगळं इक्विपमेंट वापरावं लागेल ज्याने ती ग्लास तुम्हाला साफ करा. कारण की याच्यातून तुमच्या ह्या ग्रिलमधून हात आतमध्ये जाणार नाही. जर ग्लास जर तुम्हाला साफ करायचे असेल तर बाहेरून शक्यतो जास्त खराब होते तर तुमचे हे ग्रिलमधून हात आतमध्ये जाणार नाही. तर याच्यासाठी तुम्हाला काहीतरी थोडीशी कसरत करावं लागेल. आणि तेच जर तुमची आता हा याच्यात काय झालेला आहे, हा तोटा झालेला आहे. आता तोच इकडे काय असणार आहे, ह्या याच्यामध्ये काय असणार आहे, जर ग्रिल आतून त्याचा फायदा काय होतो की तुमचं काही ग्रिल आतून असेल तर काय होणार आहे, बाहेरून तुम्हाला साफसफाई करायला सोपं जाणार आहे, साफसफाई करायला जास्त कसरत लागणार नाही. ग्रिल जर आतून असेल याचा फायदा काय अजून एक इथे फायदा की जे बाहेरचा लुक आहे तुम्हाला इथून बाहेरून बघा कसं एकदम परफेक्ट दिसते. एका सिंगल कनेक्टरमध्ये दिसते सर्व गोष्टी, डोळ्याला छान वाटतात.
की जर तुम्ही ग्रिल आतून घेतली, बाहेरून जर ग्लास घेतली, तर काय होतं, बॅरियर नाही तयार होते कुठं, एक क्लीन, एक तुम्हाला एक परफेक्ट एक समोरून व्ह्यू दिसतोय. जर तुम्ही बाहेरून जर ग्रिल न घेता आतून ग्रिल घेत असाल तर काही बाहेरून तुम्हाला पूर्ण ग्लास दिसते. तेच आता हा याच्यात काय झाला, फायदा झाला. इकडे त्याच्यात काय असेल मग तो तोटा असेल. जर तुम्ही बाहेरून ग्रिल घेत असाल तर दिसायला काय दिसणार आहे, तुम्हाला ते ग्रिल दिसेल, त्यामुळे ते जे काही ग्लास असेल, जो काही दुःख असेल, इथे थोडासा दिसायला व्यवस्थित वाटणार नाही. पण आता हे तर घेताय तुम्ही, आता हे तर मी तुम्हाला याचे फायदे सांगितले आणि तोटे सांगितले, ते एकमेकांसोबत व्हाईस वर्सा, इकडे जे फायदे असेल तिकडे तोटे झाले, इकडे जे तोटे असेल तिकडे फायदे झाले. पण माझं मत आहे की सेफ्टी पर्पज सगळ्यात महत्त्वाचा असतो, की सेफ्टीसाठी ग्रिल बाहेरच्या साईडनं असणं योग्य आहे. पण जर तुमच्या मोठ्या बिल्डिंग असेल, तिथे सेफ्टीचं काही टेन्शन नाही, तिथे सेफ्टी हाय, वॉचमॅन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, मग तिथे काय केलं, तिथे आतल्या साईडनं ते ग्रिल घेतलं जातं की बाहेरून तुम्हाला एक व्यवस्थित व्ह्यू दिसावं, एक बाहेरून एक तुम्हाला आर्किटेक्चर व्यवस्थित इफेक्ट देण्यासाठी तुम्ही आतून घेऊ. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की आर्किटेक्चर इफेक्ट देण्यासाठी तुम्ही आतून घेऊ शकता किंवा बाहेरून घेऊ शकता. ठीक आहे. पण एक गोष्ट इथे मला परफेक्ट सांगणं गरजेचं वाटतं, जर तुमचे टॉयलेट बाथरूमचे जे व्हेंटिलेशन असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला ग्रिल द्यायचं असेल, त्याच्यात कन्फ्यूज व्हायचं गरज नाही की आतून किंवा त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरूनच ग्रिल द्या. जर तुमचे टॉयलेट बाथरूमचे जे काही असेल, टॉयलेट बाथरूमचे जे काही व्हेंटिलेशन असेल, जे व्हेंट असेल, टॉयलेट बाथरूमचे जे व्हेंट असेल, त्या टॉयलेट बाथरूमच्या विंडोमध्ये, टॉयलेट बाथरूमच्या व्हेंटमध्ये जे ग्रिल देणार आहे ते ग्रिल बाहेरच्या साईडनंच द्या, बाहेरच्या साईडनंच दिलेली होती. कारण काय होईल, इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय बघा, कारण काय होईल, ते जे काही तुमची प्रायव्हसी असेल किंवा तुमची जी काही सिक्युरिटी असेल ती जास्त पद्धतीने व्यवस्थित मेंटेन होईल. आणि ते गरजेचं आहे की जी ग्रिल असेल ते व्हेंटिलेशन वगैरे त्यासाठी त्याला बाहेरून देणे गरजेचं आहे. हे बाकीच्या दोन्ही ठिकाणी तुम्ही आता तुमच्यानुसार कम्पॅरिझन करून मी तर सांगितलेलं ते दोन्हीचे फायदे होते, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता ही ग्रिल तुम्हाला बाहेरून पाहिजे की आतून पाहिजे, तुमच्यावरती. पण माझं जर मत विचारलं तर शक्यतो ग्रिल बाहेरून पाहिजे सेफ्टीसाठी. पण त्याच्यात पण ड्रॉबॅक आहे, जे साफसफाई करायला मग ती गोष्ट अडचण देते. आतून असेल तर साफसफाई लवकर होईल. मग आता तुमच्याकडे कसं रिक्वायरमेंट आहे, तुमच्याकडे कशी सिक्युरिटी, त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता की सिक्युरिटी वगैरे काय असेल ते. सिक्युरिटीसाठी सगळ्यात बेस्ट आहे की विंडोला जी ग्रिल लावणार तुम्ही ती बाहेरच्या साईडनंच लावायला पाहिजे सिक्युरिटीसाठी. पण तुमच्या समजा तुमच्या एरियामध्ये सिक्युरिटीचा काही विषय नाही तर, आणि तुम्हाला आर्किटेक्चर इफेक्ट किंवा तुम्हाला ग्रिल आतून पाहिजे नाही, त्या कंडिशनमध्ये तुम्ही आतून ग्रिल लावू शकता. पण जर तुमची किचनची ग्रिल असेल, तुम्हाला किचनची ग्रिल बाहेरूनच लावणं योग्य राहील. का? कारण की जर तुम्ही आतल्या साईडनं जर ग्रिल लावली तर किचनमध्ये काय असणार आहे, स्वयंपाक असणारे गोष्टी थोड्याशा तेलकट उडणार, ह्या गोष्टी त्या गोष्टी, वाफ वगैरे त्या गोष्टी होणारच आहे. आणि त्या काचेवरती जाऊन बसल्या तर साफ करायला तुम्हाला तेवढ्या अडचणी येणार आहे जर तुमची ग्रिल आतून असेल तर. ग्रिल जर बाहेरच्या साईडनं असेल तर तुम्हाला आतून काच प्लेन दिसणार आहे, तुम्हाला साफ करण्यासाठी पण ती सोपी असणार आहे. तर बाकीच्या ठिकाणी तुम्ही विंडोची जी ग्रिल असेल ते कन्फ्युजन झालं तर तुम्ही आतून बाहेरून तुमच्या पद्धतीने लावू शकता. पण जर किचनची विंडो असेल तिला जर ग्रिल लावायची असेल, तिला ग्रिल बाहेरूनच लावणं योग्य राहील. आणि अजून एक ठिकाणी जी तुमची टॉयलेट बाथरूमची विंडो असेल, टॉयलेट बाथरूमची व्हेंट असेल, तिथे तुम्हाला ग्रिल बाहेरच्या साईडनंच लावणं गरजेचं आहे. तेच तुमच्यासाठी फायदेशीर असेल. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते बघा, आता हेच जर किचनची जी ग्रिल असेल ती आतल्या साईडनं असते, ते काय झालं असतं, इथं साफ करायला अडचण गेली असतं बघा. त्यामुळे ह्या किचनमध्ये आता ह्या दोन्ही जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले, हे दोन्ही व्हिडिओ एकाच बंगल्याचे, पण बाकीच्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या ग्रिल त्यांनी आतून घेतलेलं आहे, एक व्ह्यू चांगला दिसणार ते. पण किचनचे जे ग्रिल असेल त्या बाहेरच्या साईडने घेतलेले आहे. म्हणजे हे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही एकाच बंगल्यामध्ये दोन वेगळ्या टाईपच्या ठिकाणी ग्रिल घेऊ शकता किंवा एका ठिकाणी पण घेऊ शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. तर मी माझं मत पण मानलेलं आहे इथे की कुठे बाहेरच्या साईडनंच लावणं गरजेचं आहे, कुठे बाहेरच्या साईडनंच ग्रिल आली पाहिजे. आणि कोणत्या ठिकाणी तुम्ही आतून किंवा बाहेरून तुमच्या मनाला जसं आवडेल तसंही करू शकता. पण त्यासाठी पण सिक्युरिटी आणि तुमचा आर्किटेक्चर इफेक्ट तुम्हाला कसा पाहिजे त्या गोष्टीचा विचारात घेऊन. तर थांबूया इथे. मंद आभारी आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साहित्य रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी 12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय,
त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो, जसे की एक्सेल, वर्ड, पीपीटी रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.